नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण बघत आहोत। याआधी सुद्धा आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर तुम्ही सुद्धा या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे की 20 पैकी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता बायोमेडिकल वेस्ट नियम 2016च्या अंतर्गत आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए काळ्या पिशवीत सगळा कचरा टाका, बी कचऱ्याला उकळून टाका, सी 4 रंगांची वर्गीकरण पद्धत आणि डी कचरा नदीत सोडा। तर कोणता बायोमेडिकल वेस्ट नियम 2016च्या अंतर्गत आहे? तर 4 रंगांची वर्गीकरण पद्धत हा जो नियम आहे, हा नियम बायोमेडिकल वेस्ट नियम 2016च्या अंतर्गत आहे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 4 रंगांची वर्गीकरण पद्धत। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, कंपोस्टिंग पद्धत कोणत्या प्रकारच्या कचऱ्यावर वापरली जाते? कोणती कंपोस्टिंग पद्धत कोणत्या प्रकारच्या कचऱ्यावर वापरली जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए सुका कचऱ्यावर, बी धोकादायक कचऱ्यावर, सी ओल्या कचऱ्यावर आणि डी प्लॅस्टिक कचऱ्यावर। तर बघा, कंपोस्टिंग पद्धत ही जी आहे ही ओल्या कचऱ्यावर वापरली जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ओल्या कचऱ्यावर। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणती पुनर्वापर योग्य वस्तू आहे? ऑप्शन दिलेले आहे, अन्नाचा उरलेला भाग, बी आहे प्लॅस्टिक बाटली, सी आहे फळाची साल आणि डी आहे औषधे। तर कोणतीही पुनर्वापर योग्य वस्तू आहे? तर प्लॅस्टिक बाटली। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्लॅस्टिक बाटली। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, PMC म्हणजे काय? PMC म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, पब्लिक मॅनेजमेंट काउन्सिल, बी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सी प्लॅस्टिक मॅनेजमेंट सेल आणि डी आहे पोल्युशन मॅनेजमेंट कोड। तर PMC म्हणजे काय होते? तर PMC म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, कोणता कचरा पुनर्वापर करता येत नाही? कोणता कचरा हा पुनर्वापर करता येत नाही? ऑप्शन दिलेले आहे, ए कागद, बी प्लॅस्टिक, सी अन्नाचा उरलेला भाग आणि डी आहे धातू। तर अन्नाचा उरलेला भाग हा जो कचरा आहे, हा कचरा पुनर्वापर करता येत नाही, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अन्नाचा उरलेला भाग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए आरोग्य मंत्रालय, बी पर्यावरण मंत्रालय, सी गृह मंत्रालय आणि डी आहे नगर विकास मंत्रालय। तर बघा, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जो आहे हा पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पर्यावरण मंत्रालय। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, 2020 नंतर प्लॅस्टिक बंदीबाबत कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी आली होती? ऑप्शन दिलेले आहे, ए पुनर्वापर होणाऱ्या प्लॅस्टिकवर, बी सिंगल यूज प्लॅस्टिकवर, सी धातूच्या वस्तूंवर आणि डी आहे बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकवर। तर 2020 नंतर प्लॅस्टिक बंदीबाबत सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी आलेली होती, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सिंगल यूज प्लॅस्टिकवर। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, रेड बॅग अंडर BMW रूल्स इज यूज फॉर? ऑप्शन दिलेले आहे, ग्लास वेस्ट, बी आहे इन्फेक्टेड कॉटन वेस्ट, सी आहे मेटॅलिक इम्प्लांट्स आणि डी आहे प्लॅस्टिक आयटम लाईक ट्यूबिंग ग्लोव्ज। तर रेड बॅग अंडर BMW रूल इज यूज फॉर प्लॅस्टिक आयटम लाईक ट्यूबिंग ग्लोव्ज। म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, प्लॅस्टिक आयटम्स लाईक ट्यूबिंग ग्लोव्ज। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, ई वेस्टमध्ये काय मोडते? ई वेस्टमध्ये काय मोडते? ऑप्शन दिलेले आहे, ए औषधे, बी भाजीपाला, सी मोबाईल, TV, संगणक आणि डी आहे बॅक्टेरिया। तर ई वेस्टमध्ये काय मोडते? तर मोबाईल, TV आणि संगणक
हे ई वेस्टमध्ये मोडते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मोबाईल, टीव्ही, संगणक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, बिलो विच ॲक्ट इज बायोमेडिकल वेस्ट रेग्युलेटेड. ऑप्शन दिलेले आहे वॉटर ॲक्ट 1974, बी आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986, सी आहे एअर ॲक्ट 1981 आणि डी आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. तर बिलो विच ॲक्ट इज बायोमेडिकल वेस्ट रेग्युलेटेड, याचं ॲन्सर होईल एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक पी, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी पुनर्वापरासाठी सर्वोत्तम कचरा कोणता आहे. पुनर्वापरासाठी सर्वोत्तम कचरा कोणता आहे. ऑप्शन दिलेले आहे अन्नाचा उरलेला भाग, बी आहे फळांचे साली, सी प्लॅस्टिक बॉटल आणि डी आहे गळलेली पाने. तर पुनर्वापरासाठी सर्वोत्तम कचरा आहे प्लॅस्टिक बॉटल. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, प्लॅस्टिक बॉटल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणता धोका जैववैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण होतो. कोणता धोका हा जैववैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण होतो. ऑप्शन आहे पाण्याची टंचाई, बी तापमान वाढ, सी संसर्गजन्य रोग आणि डी आहे मातीची धूप. तर बघा कोणता धोका हा जैववैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण होतो, तर संसर्गजन्य रोग हा धोका जैववैद्यकीय कचऱ्यामुळे निर्माण होतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संसर्गजन्य रोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, बायोमेडिकल वेस्ट रूल्सनुसार कचरा किती वेळेच्या आत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ऑप्शन दिलेले ए आहे 12 तास, बी 24 तास, सी 48 तास आणि डी 72 तास. तर बायोमेडिकल वेस्ट रूल्सनुसार कचरा हा 24 तासाच्या आत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 24 तास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रीन हेल्थ कॅम्पेनचा संबंध कोणत्या गोष्टीचे आहे. ग्रीन हेल्थ कॅम्पेनचा संबंध कोणत्या गोष्टीशी आहे. ऑप्शन आहे ए वैद्यकीय शिक्षण, बी आहे पर्यावरणपूरक आरोग्य सेवा, सी टीबी उपचार आणि डी कोविड लसीकरण. तर ग्रीन हेल्थ कॅम्पेनचा संबंध आहे पर्यावरणपूरक आरोग्य सेवा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पर्यावरणपूरक आरोग्य सेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स कोणत्या वर्षी लागू करण्यात आले. ऑप्शन दिलेले आहे 2014, बी 2016, सी 2018 आणि डी 2020. तर प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स हा 2016 या वर्षी लागू करण्यात आले. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 2016. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांचा मुख्य हेतू काय असतो. ऑप्शन दिलेले आहे ए कचरा जाळणे, बी वीज निर्मिती, सी खत तयार करणे आणि डी पाण्याचे पुनर्वापर. वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पांचा मुख्य हेतू असतो वीज निर्मिती करणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, वीज निर्मिती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणती कचरा व्यवस्थापन संस्था आहे. ऑप्शन दिलेले आहे ए WHO, बी स्वच्छ, सी इस्रो आणि डी एम्स. तर खालीलपैकी कोणती कचरा व्यवस्थापन संस्था आहे, तर स्वच्छ ही कचरा व्यवस्थापन संस्था आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, स्वच्छ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शार्प वेस्टला कशामध्ये टाकतात. शार्प वेस्टला कशामध्ये टाकतात. ऑप्शन दिलेले आहे ए येलो बॅग, बी रेड बॅग, सी व्हाईट पंक्चर प्रूफ कंटेनर आणि डी आहे ब्लू कंटेनर. तर शार्प वेस्टला व्हाईट पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये टाकतात. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, व्हाईट पंक्चर प्रूफ कंटेनर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, कचऱ्याची रिड्यूस तत्व म्हणजे काय. कचऱ्याची रिड्यूस तत्व म्हणजे काय. ऑप्शन दिलेले आहे कचरा वाढवणे, बी कचऱ्याचे वर्गीकरण, सी कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि डी कचरा जाळणे. तर कचऱ्याची रिड्यूस तत्व म्हणजे कचऱ्याचे प्रमाण कमी करणे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, बायोमेडिकल कचऱ्याचे प्रमुख धोके कोणते. बायोमेडिकल कचऱ्याचे प्रमुख धोके कोणते. ऑप्शन दिलेले आहे त्वचा उजळत, बी आहे संसर्गजन्य रोगांचा प्रसार, सी दात मजबूत होतात आणि डी वीज खर्च वाढतो. तर बायोमेडिकल कचऱ्याचे प्रमुख धोके आहे संसर्गजन्य रोगांचा प्रसार. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचा बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, संसर्गजन्य रोगांचा प्रसार.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.